नमस्कार, मी डिझायनर प्रतिमा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उरलेला ब्लाऊज स्टिच कसा करायचा हे पाहणार आहोत. तर आपण पूर्वीच्या पार्टमध्ये पाहिले की आपण फ्रंट आणि बॅक रेडी करून घेतला आहे, तसेच स्लीव्जही रेडी करून घेतली आहे. तर आपण बाकी उरलेला ब्लाऊज आता स्टिच करणार आहोत. सर्वप्रथम शोल्डर अटॅच करून घ्यायचे. शोल्डर अटॅच करताना गळ्याकडील बाजूस अर्धा इंच प्लस 2 रेषा आणि भाईकडील बाजूस अर्धा इंच अशी मार्क करून आपण अटॅच करून घ्यायचे आहे. भाई अटॅच करताना भाईचा खोलगट भाग पुढच्या बाजूस येईल आणि फुगीर भाग मागच्या बाजूस येईल. अशा प्रकारे भाई आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी भाईचा जसा आकार आहे त्याप्रमाणे कपडा फिरवून सगळीकडून टीप टाकून घेत आहे. जर तुमचाही कपडा एक्स्ट्रा राहत असेल तर तो तुम्ही कट करू शकता किंवा भाई जोडण्याच्या अगोदर मेजर करून दोन्ही बाजूला समान येईल याची खात्री करून घेऊ शकता. ही आपली भाई अटॅच झाली आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूनेही भाई अटॅच करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अशा प्रकारे ही भाई किती सुंदर दिसत आहे. तर या ब्लाऊजसाठी हा ब्लाऊज ज्यांचा होता त्यांना स्लीव्जच्या वरती ही डिझाईन हवी होती, तर तुम्ही डायरेक्टही अशी डिझाईन करू शकता. जर तुम्हाला स्लीव्ज नको असेल तर तुम्ही फक्त स्लीवलेस ब्लाऊजलाही ही डिझाईन अटॅच केली तरी चालेल. आता आपण फिटिंग करून घेऊया. फिटिंग करण्यासाठी सर्वप्रथम मी सरळ बाजूनी ब्लाऊजची दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवून त्यावरती टीप टाकून घेतली आहे. यानंतर ब्लाऊज उलटून घेतला आहे. ब्लाऊज उलटल्यानंतर तुम्ही पाहू शकता की उलट्या बाजूला कोणत्याही प्रकारचे धागे दिसत नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला जर तुमच्याकडे इंटरलॉक करण्याची मशीन नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फिटिंग करू शकता. यानंतर आपल्याला ब्लाऊजवर फिटिंगची मापे टाकून घ्यायची आहेत, जसे की दंडघेराचा अर्धा भाग, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग. अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेऊन त्यावर टीप टाकून घेतली आहे. यानंतर जो कपडा बाकी शिल्लक आहे तिथेही मी टीप मारून घेतल्या आहेत. म्हणजे एखादी स्त्रीची तब्येत कमी जास्त होत असेल तर ती टीप उसू शकते. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज रेडी झाला आहे. आता हा गळा कुऱ्हाड आकार गळा असल्यामुळे याला आपण नॉट लावणार आहोत. नॉट लावल्यानंतर गळा अतिशय छान दिसतो आणि अंगावरही छान बसतो. तर मी 1 मीटरची नॉट घेतली आहे व ती मध्यभागी कापून तिचे 2 तुकडे केले आहेत. यानंतर शोल्डरपासून खाली 2.5 इंचावर मी नॉट अशा प्रकारे जोडून घेत आहे. यानंतर नॉटच्या खाली मी असे लटकन तयार केले आहेत. तुम्हाला नवनवीन लटकन शिकायचे असतील तर मी त्यासाठीही व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा